पुण्यातील एकता नगर आणि सिंहगड रोड भागामध्ये पाणीच पाणी। खडकवासला धरणातून 45,705 क्युसेकने विसर्ग। मुख्यमंत्री शिंदे आज पुण्यात पूरग्रस्त भागाची करणार पाहणी। नाशिकमध्ये पावसाची संततधार। गोदावरी नदीला पूर, दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी, तर रामकुंड परिसरातील अनेक छोटी मंदिरं पाण्याखाली। महाराष्ट्र, गोवा, कर्नाटकसह देशातील 12 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा। पालघर, पुणे, नाशिक, सातारा आणि रायगडला रेड अलर्ट, तर मुंबई, ठाणे, रत्नागिरी आणि कोल्हापूरला ऑरेंज अलर्ट जारी। लोकसभेतील अपयशानंतर विधानसभेसाठी भाजपचं मिशन मराठवाडा। मराठवाड्याच्या संदर्भात फडणवीसांच्या उपस्थितीत मुंबईत विशेष बैठक। मराठवाड्यातील आमदारांची आज संध्याकाळी सागर बंगल्यावर बैठक। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आज बारामतीत कार्यकर्ता मेळावा। लोकसभेतील पराभवानंतर विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने अजित पवार करणार मार्गदर्शन। पूजा खेडकरांची यूपीएससीच्या निर्णयाविरोधात दिल्ली हायकोर्टात धाव। यूपीएससीने उमेदवारी रद्द केल्याने रीट याचिका। विविध संस्थांनी बजावलेल्या नोटीस विरोधातही हायकोर्टात धाव। श्रावण महिन्यातल्या पहिल्याच सोमवार निमित्त राज्यातील मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी। त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर, परळीचं वैजनाथ, कोल्हापूरचं कोपेश्वर, अमरनाथचं प्राचीन शिवमंदिरही गजबजलं। जम्मू काश्मीरमधील 370 कलम हटवल्याची 5वी वर्षपूर्ती। आजच्याच दिवशी जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा हा झाला होता इतिहास जमा। बांगलादेशातील हिंसाचारात आतापर्यंत 97 जणांचा मृत्यू, तर 100हून अधिक जखमी। सरकारकडून अनिश्चित काळासाठी संचारबंदी, तर पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्याची आंदोलकांची मागणी।